नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका चालू आहेत आणि आपण जर बघितलं तर इतका झालेला आहे की सामान्य माणसाला कळणार सुद्धा नाही की कोण कुणासोबत लढतंय, कोण कुणाच्या विरोधात आहे, आपण कुणाला मतदान करायचं आहे, काहीच कळायला मार्ग नाही. कारण की यांनी वाटेल तिथं असणाऱ्या सोयीच्या सोयरिकी केलेल्या आहेत. इथं लागत असले तर इथं एकत्रित लढू, तिथं आपली सोबळ असू तिथं सोबळावर लढू, असं एकंदरीत चहूकडे चालू आहे. मग हे काय बोलणार आहेत एकमेकांवरती? विकासाच्या नावाखाली निवडणुका आता लढवल्या जात नाहीत. जात, धर्म, पंथ यामध्ये लोक गुरफटून टाकायचे आणि असणाऱ्या यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल त्या थराला जायचं, हेच सध्या महाराष्ट्रात चालू आहे. काल आपण बघितलं निष्ठावंतांचा कसा आक्रोश चालू होता. कारण जे वर्षानुवर्ष आपण पक्षात काम केलं, पक्षासाठी दिले आणि त्या पक्षाने आयत्या वेळेला जो पक्षात आला त्याला उमेदवारी दिली, मग निष्ठावंतांची गोची झाली, निष्ठा बुडाली, ही विष्ठा तरंगते आहे. ही भयान परिस्थिती महाराष्ट्रामध्ये एकंदरीत चालू आहे. आणि एक बघितलं आम्ही, तुम्हाला फक्त सत्तेमध्ये बसायचं आहे, मग दुसरी विचारधारा सोडा, काही फरक पडत नाही तुम्हाला. अरे जे शरद पवार साहेबांचा पक्ष अजितदादांनी फोडला, ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका आता एकत्रित लढणार म्हणे. एकनाथ शिंदेचा असणार, भारतीय जनता पार्टी असणारा उपयोग करून घेते आहे. कारण की एकनाथ शिंदेला ज्या ठिकाणी आपल्या सोबत आल्याच्या नंतर आपलं बळ वाढेल त्या ठिकाणी एकनाथ शिंदेला सोबत घ्यायचं. आता शिंदेंचं मुंबईमध्ये असणारं बऱ्यापैकी एक प्रस्ताव आहे ठाकरे बंधूला टक्कर देण्यासाठी. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं शिंदेना सोबत घेतलं आहे. आणि इकडं संभाजीनगर म्हणा, आणखी कुठं नाशिक, पुणे या ठिकाणी सोबळावर लढण्याचा नारा दिला आहे. मग ह्या अशा गोष्टी एकंदरीत चालू आहेत. आणि अजितदादा पवार इकडं बीडमध्ये येत आहेत, बीडच्या गुन्हेगारीवरती बोलत आहेत, गुन्हेगारीवरती भाषणं ठोकतायत आणि त्यांच्या पक्षामध्ये असणारं अगदी जेलमधून लोक येऊन उमेदवारी अर्ज भरत आहेत. जो कुख्यात गुंड ज्यांनी पुण्यातील लोकांचं जगणं हराम केलं होतं, तो गजा मारणी, याच्या पत्नीला अजितदादांनी तिकीट द्यावं, इतकी परिस्थिती अजितदादांच्यावरती असणारी बेकार आली. काही खरं राहिलं नाही महाराष्ट्राचं. मित्रांनो, लोकशाही जिवंत राहिली असं कुठंही आपल्याला दृश्य पाहायला मिळणार नाही. विचारवंतसुद्धा कुठल्या बिळात जाऊन बसलेत कळायला मार्ग नाही, किंवा कुठल्या राजकीय नेत्यांच्या धावणीला बांधलीत का काय. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचं प्रबोधन करण्यासाठी कुणीतरी पुढं येणं गरजेचं आहे. या लबाडांच्या विरोधामध्ये उभं राहणं गरजेचं आहे. नाही तर या महाराष्ट्राची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही. हे पण तितकंच खरं आहे.